ही युक्ती भगवंत शेवटच्या 2 श्लोकामध्ये सांगतात आणि हा अध्याय संपतो. मांचयो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान समतीतैत्यान ब्रह्मभूयाय कल्पते. अर्थ आहे, अव्यभिचारी भक्तीने जो माझी उपासना करतो तो या गुणत्रयांना अतिक्रांत करून ब्रह्मनिर्वाण पदप्राप्तीचा अधिकारी होतो. उपाय काय सांगितलाय? अव्यभिचारी भक्ती. ज्ञानमार्ग का नाही सांगितला? बघूया आपण. भगवंताची अव्यभिचारी भक्ती म्हणजे सांसारिक वस्तूंचा आश्रय न घेता फक्त आणि फक्त भगवंताचाच आश्रय घ्यायचा. कर्मयोगाचाही घ्यायचा नाही, योग साधनांचाही आश्रय घ्यायचा नाही, फक्त अव्यभिचारी भक्ती एके भक्तीच. भक्ती योगाने भगवंताला जो भजतो, सेवा करतो, अनन्य भक्तास, असा जो अनन्य भक्त आहे त्याला त्रिगुण सोडावे लागत नाही. मग त्रिगुणच त्याला सोडून जातात. काय गंमत आहे बघा. एरवी सत्वगुणी मनुष्य त्रिगुणाशी भांडत बसतो, रजतमाशी भांडत बसतो, म्हणजे त्यांना त्यागायचा रात्रंदिवस प्रयत्न करतो. पण जो अनन्य भक्त आहे, इतका अनन्य की हाचे नेमा आता न फेरे माघारी बैसले शेजारी गोविंदाच्या, अशी जी अवस्था, किंवा तुझं वाचून केशवा आणून आवडे असं जे प्रेम, तर अशा भक्ताला गुण आले काय आणि गेले काय, गुणच कंटाळून निघून जातात त्याच्या देहातून. त्याला गुणांना सोडावं लागत नाही. गुणातीत हा निर्गुण झालेला असतो. म्हणून